बिरवाडी संघाचा 12वा खेळाडू आणि तेज ऊर्जा पास्थळ नरपड दोन्ही संघाचा 12वा खेळाडू लवकरात लवकर या आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये. स्वागत केलं जातं मुख्य व्यासपीठावर. शेवटच्या ओव्हरमध्ये डॉट बॉल फेकला होता गोलंदाज. या 500 रुपये कॅश प्राइज आहे. गोलंदाज या पण 500 रुपये कॅश प्राइज. शेवटचा बॉल डॉट फेकला होता गोलंदाजाने. कल्पेशजी पिंपळे साहेबांनी पारितोषिक लावलं होतं आणि आपण पाहू शकता त्याला देऊया आपण पारितोषिक. डॉट बॉल यस दक्षच्या शुभ हस्ते दिलं जाते पारितोषिक. गुड बॉलिंग. एकच शब्द 6 लागल्यानंतर काय रिएक्शन होतं नाही बोलत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये जुडले जातील मंथनजी गरज सर. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहत आहेत खासदार चषक 2026 अगदी बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहत आहेत संघ आहे मितांश 11 बिरवाडी आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपण पाहतोय तेज ऊर्जा नरपड पास्थळ असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आयकॉन प्लेयर आपण पाहत आहेत. षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरता सज्ज झालाय प्रीतम बारी. पहिलाच बॉल वरती दांडी 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 उडवली आहे. फर्स्ट विकेट डाऊन फर्स्ट बॉलवर. डीजे थँक्यू. काय जबरदस्त बॉल यावेळेला मात्र प्रीतम बारीचा पाहायला मिळालाय. उत्तर नव्हतं फलंदाजाकडे त्याचं. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल काय क्लासिकल बॉल. यावेळेला मात्र यॉर्कर लेनचा वापर आणि यष्ट्यांचा वेध घेताना हा चेंडू पाहायला मिळालाय. ऑल इंडिया आयकॉन प्रीतम बारी आपण पाहताय. डहाणू परिसरातील हा खेळाडू तड्याळे गावचं हे रत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा हा खेळाडू आपण पाहतोय आणि अगदी आज आपण पाहू शकला तर बिरवाडी संघामध्ये खेळताना पहिलाच बॉलवरती आपण पाहतायत ही विकेट जाताना पाहायला मिळते. रोहित राऊत आणि चंद्रशेखर सावंत यांचं मात्र लक्ष आहे या सामन्याकडे, ज्यांनी मात्र पुरस्कृत केलंय तेज ऊर्जा पास्थळ नरपड या संघाला. पहिला धक्का लागलाय शून्यावरती. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय निखिल. एक ट्रम्प कार्ड प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं तर महत्वाची कामगिरी त्यांना बजावली आणि तिथे मात्र ते कॉन्ट्रीब्यूट केलं आणि तिथून या संघानं अगदी सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारली. इथून जर आपण पाहिलं पहिला धक्का पहिल्या बॉलवरती लागलाय. इथून एका भागीदारीची आवश्यकता आहे तेज ऊर्जा पास्थळ नरपड संघाला. षटकातला दुसरा बॉल इथे मात्र फटका खेळला. यावेळेला मात्र अगदी ट्रॅप रचलाय. त्या ट्रॅप मध्ये फसवलंय अडकवलंय फलंदाजाला. दुसऱ्या बॉलवरती लागलाय दुसरा धक्का. डीजे थँक्यू. प्रीतम बारी काय जबरदस्त कामगिरी करतोय भारी. क्लास क्लास आणि क्लासिकल प्रीतम पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट त्याने मिळवलेत. ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्याला बिरवाडीमध्ये का बोलवलंय तर अगदी चांगली कामगिरी करण्यासाठी, चांगली गोलंदाजी करण्यासाठी आणि ती चांगली अप्रतिम सुंदर टप्प्यावरती सुनियोजित वेल प्लॅन अशी गोलंदाजी प्रीतम बारीकडनं पाहायला मिळते. ऑन हॅट्रिक बॉल प्रीतमचा इथे पाहायला मिळतोय. हॅट्रिक यावेळेला मात्र घेतली जाईल का तो प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय युवराज दुकले. हा देखील आपण पाहताय ऑल इंडिया आयकॉन हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शैलीदार फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाते. आता प्रीतमच्या मनामध्ये काय आहे. पहिल्या 2 बॉलवरती 2 विकेट त्याने मिळवलेत. ऑन हॅट्रिक बॉल प्रीतम बारीचा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर अगदी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर थर्डमॅन देखील आपण पाहतोय अगदी शॉर्टमध्ये आहे. फाईन लेग देखील आपण पाहतोय. कव्हरला देखील एक पाहतोय. मिड ऑफ मिड ऑन हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील हॅट्रिक बॉल
प्रीतमचा. यावेळेला मात्र अगदी भन्नाट वेग, यावेळेला तितका चांगला कमालीचा स्टॉप यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. साईश ठाकूर तिथे पाहायला मिळालाय. एक्झॅक्ट काय घडलंय तिथे. अप्रतिम बॉल प्रीतमचा तिथे पाहायला मिळालाय. इथे मात्र DRS यावेळेला मात्र घेतला गेला. यष्ट्यांवरती चेंडू लागलाय किंवा नाही ते मात्र तपासलं जाईल. जर लागला असेल तर निश्चितपणे इथे हॅट्रिक ही पाहायला मिळेल. बघा मित्रांनो, पुन्हा एकदा मी विनंती करतोय, जे प्रेक्षक वर्ग तिथे ऑफ साईडला आहेत त्यांना मी विनंती करतोय की गाड्या ज्या आपल्या पार्क केल्यात आपण रस्त्यामध्येच, मी विनंती करतोय की त्या बाईक्स ज्या आहेत, त्या गाड्या ज्या आहेत त्या रस्त्यामधनं काढायच्या आहेत. खासदार साहेबांचं, आमदार साहेबांचं या ठिकाणी आगमन होणार आहे, तेव्हा मी विनंती करतोय की ज्या प्रेक्षकांनी गाड्या रस्त्यामध्ये लावल्यात त्या कृपया करणं थोडंसं बाजूला करायचंय. डिसिजन हा पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतो. हे प्रेक्षक वर्ग आपण पाहत आहेत अगदी आपल्या आवडत्या खेळाडूंचा, आपल्या आवडत्या आयकॉन्सचा खेळ पाहण्यासाठी इथे मोठ्या संख्येने उपस्थित झाले. त्यांचं आपण करूयात खासदार चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. डिसिजन पेंडिंग आपल्याला सध्या पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी प्रीतम बारीने केली आहे. पहिले 2 बॉल देखील अगदी सुपर क्वालिटीचे पाहायला मिळाले आणि हा तिसरा देखील आपण पाहिलात. तिसऱ्या पंचांकडे यावेळेला मात्र आपण पाहिलं तर डिसिजन हा दिला गेलाय. या ठिकाणी ऑन फील्ड पंच जातील आणि त्यानंतर तो निर्णय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी शानदार सुरुवात या ठिकाणी आपण पाहतायत बिरवाडीकडनं पाहायला मिळत आहे. वार पलटवार या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल, या तीळ मात्र शंका नाहीये. कारण की असे कारनामे या अगोदर आपण पाहिलं त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत. अभि तांडेल सर तिथे मात्र ऑन फील्ड जातील आणि त्यानंतर तो निर्णय हा आपल्यापर्यंत येईल. And yes, it is OUT. हॅट्रिक यावेळेला मात्र पाहायला मिळते प्रीतम बारीची. डीजे थँक्यू. हॅट्रिक बॉल हा आपण प्रीतम बारीचा पाहूयात कशा प्रकारे तो चेंडू त्यानं टाकला. त्यानंतर आपण पाहिलं युवराजला कुठली संधी त्यांना शॉट खेळण्याची दिली नाही आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेताना हा चेंडू पाहायला मिळालाय. अप्रतिम अप्रतिम जबरदस्त ही गोलंदाजी प्रीतम बारीची पाहायला मिळाली आहे. हॅट्रिक यावेळेला मात्र पाहायला मिळते प्रीतमच्या नावे. काय जबरदस्त गोलंदाजी. सुपर 8 मध्ये आयकॉन आला आणि आयकॉन आल्यानंतर जी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती क्रितेश घरतने दिली आणि ती जबाबदारी अगदी चांगल्या पद्धतीने अगदी संपन्न करताना आपण पाहतोय प्रीतम बारीला. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार. नवीन फलंदाज आपण पाहताय हर्षिक नव्यानं दाखल झालाय. यावेळेला मात्र अगदी चांगला बॉल पायावरती लागतोय. अगदी काहीच वेळामध्ये आपण पाहणार आहात विद्यमान आमदार साहेब सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी गावित साहेबांचं इथे शुभ आगमन होणार आहे. हा बॉल देखील आपण पाहू शकलात. अगदी गुडलेनचा टप्पा तिथे पाहायला मिळाला. गती कमी राखली, पायावरती आदळला. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. षटकातला 5वा बॉल. ओहो वॉट बॉल यावेळेला मात्र पाहायला मिळतोय. यॉर्कर लेनचा वापर जेंटल पुशने यावेळेला मात्र चेंडूला खेळलाय. ऑफ साईडला चेंडू जातोय. सिंगल तिथे पाहायला मिळते. धाव संख्या जर आपण पाहू शकलात तर धाव संख्या आता झाली आहे फलकावरती 1. पहिली धाव ही धाव फलकावरती लागली गेले. प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकाल मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेत. सर्व प्रेक्षक राजांचं आपण करूयात हार्दिक हार्दिक स्वागत.
अगदी ही स्पर्धा जर आपण पाहिली तर रेकॉर्ड ब्रेकिंग ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत व्ह्युअरशिप जर आपण पाहता युट्यूबच्या माध्यमातून 1,62,000 व्ह्युअर्सनी या टुर्नामेंटचा या स्पर्धेचा यथोचित आनंद स्वीकारलाय. चला बिरवाडी टीम जास्त वेळ घेऊ नका, टायमर ऑन आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं हाताळायची आहेत आणि त्याच्यावरती जर वेळ निघून गेली तर तुम्हाला शेवटच्या आणि अंतिम षटकात एक फिल्डर सर्कलमध्ये घेऊन खेळावं लागेल. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती प्रीतम. ओहो अगदी चांगला बॉल भावेश बारिया. यावेळेला मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अगदी चांगला ग्लासचा फटका भावेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. गुजरात रणजी प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. तो देखील आता मात्र जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. धावा कशा पद्धतीने जमवल्या जातील. सध्या पहिलं षटक आपण पाहिलं प्रीतमच्या नावे राहिलंय. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. पहिल्या षटकाच्या खेळानंतर आपण पाहताय धाव संख्या झाली आहे तेज ऊर्जा पासळ नरपड या संघाची 3 गडी बाद 2. यस डीजे. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. खासदार चषक 2026 मध्ये प्रीतम बारीची ती गोलंदाजी ती विकेट हॅट्रिक आपण पाहूयात. पहिला बॉल टाकला यष्टांचा वेद यॉर्कर पाहायला मिळाला. फर्स्ट विकेट तिथे पाहायला मिळाली. त्यानंतर दुसरा बॉल देखील आपण पाहिलं तर प्रीतमचा तिथे देखील फलंदाजाला खेळण्यास भाग पडला आणि अगदी चांगला कॅच त्या ठिकाणी टिपला गेला. त्यानंतर आपण पाहिलं युवराज दुकलेला देखील आपण पाहिलं तर अगदी माघारी त्यानं धाडलं. त्याला समजण्याच्या अगोदर यष्टांवरती तो चेंडू आदळला आणि ती हॅट्रिक आपण पाहिलीत प्रीतम बारीची. आयकॉन कसा असावा त्याचं प्रात्यक्षिकरण आपण पाहताय. प्रीतम बारीच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे. गोलंदाज आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ जाधव. हा देखील आपण पाहू शकाल ऑल इंडिया आयकॉन आपल्याला पाहायला मिळतोय. सुप्रीमो सारख्या स्पर्धेमध्ये ज्याच्या नावे मालिकावीराची बाईक कार पाहायला मिळते आणि असं आपण पाहताय गोलंदाजी मार्कवरती आलाय. पालघर जिल्हा लीग मध्ये देखील मालिकावीराची बाईक ज्याच्या नावे तो आपण पाहताय विश्वनाथ. पहिला बॉल आपण पाहू शकाल भावेश नगदी चांगल्या प्रकारे खेळलाय. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण सार्थकच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. या सिंगलने आपण पाहू शकलात तर धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 3. पॉवर प्लेची षटकं जर आपण पाहिली तर त्या षटकांमध्ये बऱ्याचदा आपण पाहतो फलंदाजांचा वरचष्मा राहतो. परंतु सध्या जर आपण पाहिलं मितांश 11 बिरवाडी संघाची गोलंदाजी अगदी तालासुरामध्ये पहिल्या षटकात पाहायला मिळाली. षटकातला दुसरा बॉल यावेळेला मात्र आपण पाहू शकाल अगदी चांगला बॉल टप्पा पडला. त्यानंतर आतमध्ये येणारा बॉल विकेट किपरच्या हातात क्रितेशच्या जातोय. डॉट चेंडू ते पाहायला मिळतोय. सध्या जर आपण पाहिलं तर चाचपडत खेळताना ही जोडी आपल्याला पाहायला मिळते कारण की नाजूक स्थिती तेज ऊर्जा पास्तळ नरपड संघाची पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती झाली आहे 3 आणि विकेट देखील पाहायला मिळत आहे 3. षटकातला तिसरा बॉल यावेळेला मात्र याही वेळेला आपण पाहताय अगदी चांगला बॉल पाहायला मिळालाय. अगदी ग्रामीण भागातनं मात्र आपण पाहताय विश्वनाथ जाधवनं क्रिकेट खेळण्याकरता सुरुवात केली. त्यानंतर ISPL पर्यंत त्याची ती मजल चेन्नई सिंगम्स या संघाकडनं ISPL मध्ये खेळताना त्याला पाहायला मिळालं. त्याचबरोबर प्रीतम बारी देखील आपण पाहू शकला तर श्रीनगर के वीर या संघामधनं त्याला खेळताना पाहायला मिळालं. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज गेले. अगदी बॉल जर आपण पाहिलं तर अगदी आतमध्ये होता आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर डबल माइंडमध्ये मात्र फलंदाज गेले आणि शेवटच्या मुमेंटला फक्त त्या चेंडूला बॅट लावली. 1.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 3. षटकातला 5वा बॉल बॅकफुटला गेले फलंदाज. फटका खेळला तिथे मात्र थोडंसं लेझिनेस फिल्डिंगमध्ये पाहायला मिळालंय. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र बॅकअप चांगलं आणि तितक्याच यावेळेला मात्र आपण पाहिलं सकारात्मक दृष्टिकोनातनं इथे जर आपण पाहिलं तर या धावा या कंप्लीट केल्या गेल्या. धावसंख्या जर आपण पाहू शकाल तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 5 धावा या आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती विश्वनाथ. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल विश्वनाथ. ह्याही आपण पाहिलं तर अगदी चांगलं षटक पाहायला मिळालं. या डॉटने आपण पाहताय झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर
धाव संख्या आपण पाहतोय तेज ऊर्जा पास्तळ नरपड या संघाची झाली आहे 3 गडी बाद 5. डीजे थँक्यू डीजे धन्यवाद. हा आमचा कॉमेंट्री बॉक्स यावेळेला मात्र आपण पाहत आहेत मेन स्क्रीनवरती दाखवला जातोय. अतिशय सुंदर यावेळेला मात्र अप्रतिम क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते पाटील्स नेटवर्कच्या माध्यमातून. अगदी छोटीशी सुरुवात आज मात्र आपण पाहतोय. तर अगदी पालघर जिल्ह्यामध्ये हा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतो. अनुराग चौहान यांना आपण पाहतायत मुख्य कॅमेरा मनच्या भूमिकेमध्ये. त्याचबरोबर आपण पाहतायत सूरज यादव यांना आपण पाहतायत. त्याचबरोबर हिमांशु सिंग यांना आपण पाहताय. त्याचबरोबर पियुष यांना देखील आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये पाहतायत आणि मुन्ना जयस्वाल यांना देखील आपण पाहत आहे. चला 15 मिनिटं आहेत क्रिकेट करत, जास्त वेळ घेऊ नका. लगेच नवीन गोलंदाजी मार्कवरती आणायचा आहे. नवीन गोलंदाज जर आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय. नवीन गोलंदाज आपण पाहतोय तर राहुल सातवी गोलंदाजी मार्कवरती येतोय. हा देखील एक गुणवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहताय धावसंख्या फलकावरती 5 झाली आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहू शकला तर स्क्वेअर लेग डीप मध्ये नेलाय. त्यानंतर आपण पाहताय मिड विकेट देखील डीप मध्ये लॉंग ऑन डीप मध्ये पाहायला मिळतोय. षटकातला पहिला बॉल यावेळेला मात्र आपण पाहू शकाल अगदी चांगला चेंडू यावेळेला मात्र ऋषी तिथे फील्ड करतात त्या चेंडूला. इथे मात्र सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाजांचा वरचष्मा हा पाहायला मिळतोय. इथे हात खोलण्याचे मोके मात्र फलंदाजांना देत नाहीयेत. अगदी सुंदर टप्प्यावरती सुनियोजित अगदी लयबद्धता ती गोलंदाजीची इथे पाहायला मिळतीये. षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा घेऊन गोलंदाज तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक हा नेमला गेलाय. चांगले क्षेत्ररक्षण यावेळेला मात्र पाहायला मिळत आहे. सिंगल घेतले आहेत दुसऱ्या करता मात्र वळतायत परंतु एकाच धावेवरती समाधान. ज्या प्रकारची गोलंदाजी होते त्याच प्रकारचं क्षेत्ररक्षण बिरवाडी संघाकडनं देखील लावलं गेलंय. अगदी मास्टर माइंड आपण बिहाइंड द विकेट पाहताय क्रितेश करत अगदी ते देखील आपण पाहू शकाल. अनेक मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा मान त्यांच्या देखील नावे ऑल इंडिया आयकॉन म्हणून त्यांना देखील बऱ्याच ठिकाणी त्यांची मागणी ही आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहत आहेत पालघर विधानसभा विद्यमान आमदार सन्माननीय आदरणीय श्री राजेंद्र गावित साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. इथे मात्र बॅकफुटला गेले फलंदाज फटका खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी आपण पाहत आहेत नेमलाय. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण चांगली अशी फेकी. या सिंगलने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 7 धावा 7 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमदार साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आमच्या कॅमेरामॅनना मी विनंती करतोय की यावेळेला मात्र आपण पाहू शकाल भावेशच्या बॅटमननं फटका फसलाय सरळ निकुंज राऊंडच्या हातात. इथे लागलाय अजून एक मोठा धक्का. चेक यस सन्माननीय आदरणीय आमदार साहेब राजेंद्रजी गावित साहेबांचं सहर्ष 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 स्वागत खासदार चषकामध्ये आंबटगोड मैदानावर. खऱ्या अर्थाने गावित साहेबांकडे फायर क्रिकेट क्लबने विनंती केली की हा जो पोल आहे MSCB कॉलनीमध्ये MSCB मैदानावर जो पोल आहे MSCBचा तो पोल आम्हाला हटवायचा आहे आणि खास करून त्या विनंतीला मान देऊन गावित साहेबांनी तो प्रस्ताव ठेवला MSCB समोर आणि तो प्रस्ताव मंजूर देखील करण्यात आलेला आहे. आणि या मॅच नंतर नक्कीच अंडरग्राऊंड आपल्याला लाईट पाहायला मिळेल. ते काम नक्की होणार आहे आणि गावित साहेबांचं खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद. आणि त्यांचे चिरंजीव रोहित गावित यांना देखील आपण पाहत आहेत आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. रोहितजी गावित साहेबांचं देखील सहर्ष स्वागत. आज मात्र या स्पर्धेला अंतिम रात्रीमध्ये भेट देत असताना आमचे मान्यवर. जाऊया आपण मॅचकडे. बॅक टू द क्रिकेट ओव्हर टू कॉम्बॉक्स. या ठिकाणी आपण पाहतायत फॅन क्लब प्रत्येक खेळाडूचा खूप मोठा असतो आणि असे मुवमेंट बरेचदा आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्यात.
या ठिकाणी क्रितेशचा फॅन या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्रितेश म्हणतोय इनिंग नंतर मी नक्कीच तुझी भेट घेईन. 2.4 षटकांचा खेळ झालेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय तेज ऊर्जा पास्तळ नरपड या संघाची 4-7. परेश नवाने दाखल झालाय. बॅकफुटला गेले फलंदाज अगदी चांगला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलाय. स्वीपर कव्हरच्या दिशेला चेंडू गेलाय. परेश जर आपण पाहिलं तर संकटमोचकाची भूमिका त्यानं या अगोदर आपल्या संघाकरता संपन्न केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांची कामगिरी अगदी चांगली राहिली आहे. आता मात्र त्या जबाबदारीने मात्र आता त्यांना खेळावं लागेल. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असंच म्हणावं लागेल. ते मात्र आपण पाहू शकाल. रिव्हर्स स्वीपचा फटका यावेळेला मात्र पाहायला मिळाला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. सिंगल कंप्लीट केली गेली आहे. या सिंगलच्या माध्यमातून आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झालेली आहे. धाव फलकावरती 9. काय गोलंदाजी होते ज्या डिसिप्लिनमध्ये गोलंदाजी व्हायला हवी आणि त्या डिसिप्लिनमध्ये ही गोलंदाजी सध्या मितांची 11 बिरवाडी या संघाची पाहायला मिळते. या षटकात जर आपण पाहायला गेलं राहुल सातवीची गोलंदाजी अगदी बहरताना पाहायला मिळाली. 4 धावा त्यानं दिल्या. 1 विकेट त्यानं प्राप्त केलाय आणि अगदी फलंदाजांना बांधून त्यानं ठेवलंय. 4-9 अशी स्थिती पाहायला मिळते. आमदार साहेबांच्या माहिती करता हा सामना जाता आपण पाहिला तर एका बाजूला संघ आहे तेज ऊर्जा पास्तळ नरपड आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तर तो आहे मितांची 11 बिरवाडी. आपण पाहिलं पाटील नेटवर्कचा 1,24,919 सबस्क्रायबर्स आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जे प्रेक्षक वर्ग इथे या सामन्याचा आनंद घेत आहेत प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे आणि इथे प्रत्येकानं मात्र या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला टेनिस क्रिकेट विश्वातल्या सर्व मोठमोठ्या स्पर्धा या पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ झालाय. क्रितेश गरत वेळेकडे देखील लक्ष असू द्यात. 12 मिनिटं उरली आहेत आणि 2 षटकं अजूनही हाताळायची आहेत. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज झालाय. गोलंदाज आपण पाहताय जीवा गरत. यावेळेला मात्र आपण पाहतायत पॉईंटच्या दिशेला चेंडूला खेळलं. अगदी जीवा या मैदानावरती जेव्हा जेव्हा आलाय तेव्हा मात्र त्याच्याकडनं चांगला परफॉर्मन्स हा पाहायला मिळाला. या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर मेडन षटक हाताळण्याची किमया मात्र त्यानं साध्य केली आहे. त्याचबरोबर या अगोदर मागील वर्षामध्ये मागील 2 वर्षांमध्ये आपण पाहिलं तर याच मैदानावरती अगदी बेस्ट बॉलरचा किताब त्याच्या नावे आहे. मागील हंगामात देखील आपण पाहिलं आर्यनच्या मैदानात बेस्ट बॉलर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट आपण पाहताय तर तो जीवा आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि तोच गोलंदाज आपण पाहताय. अगदी त्याची गोलंदाजी जर आपण शैली पाहिली तर अगदी भल्या भल्या फलंदाजांना मात्र त्यानं बीट केलंय. अगदी स्विंग का सुलतान अशी त्याची ओळख त्यानं मात्र निर्माण केली आहे. यावेळेला मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा हा डॉट बॉल. इथे मात्र डॉट बॉल जे येत आहेत त्याच्यामुळे मात्र आपण पाहू शकाल फलंदाजांवरती बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दडपण आणि दबाव हा निर्माण झालाय. षटकातला पुढील बॉल जीवा घेऊन तयार. पुन्हा एकदा चांगला बॉल. इतकं इझी नाही आहे जीवाच्या विरुद्ध खेळणं. अगदी त्या चेंडूचं मेरिट तुम्हाला ओळखावं लागेल आणि त्यानंतर त्या चेंडूला खेळावं लागेल. अगदी स्विंग गोलंदाजी ही जीवाची ओळख हे पाहायला मिळते. रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकाल सफल झाले फलंदाज परंतु त्याचा फायदा काही उचलता आला नाही. इथे मात्र फटका खेळलाय. फटका फसण्याची दाट शक्यता आणि इथे यावेळेला लागलाय मोठा धक्का. परेश गॉन बॅक टू दी डगआउट. यस यानंतर होणारी पहिली सेमीफायनल एक बाजूला टीम असेल अपोलो चिंचणी आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल दक्ष 11 सातपाडी. इनिंग ब्रेकमध्ये या टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आपण पाहतायत शिंदे हॉस्पिटलचे डॉक्टर सन्मान्य आदरणीय श्री स्वप्नील शिंदे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण करूयात त्यांचं खासदार चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. ज्या फलंदाजावरती आता मात्र सर्व नजरा होत्या परेशवरती परंतु ते देखील आता बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलेत. आता लौकिक नव्यानं दाखल झालाय. 5 गडी बाद आणि 10 धावा या फलकावरती पाहायला मिळतात. काय गोलंदाजी झाली आहे. 3.5 षटकं आतापर्यंत झालेत. या षटकात जर आपण पाहिलं जीवाची गोलंदाजी देखील बहरताना पाहायला मिळाले. 1 रन त्यानं दिले. 1 विकेट प्राप्त केली आहे. षटकातला शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज जीवा तयार. ते मात्र पुन्हा एकदा धीम्या गतीचा बॉल. थर्ड मॅनच्या दिशेला चेंडू जातोय वेगानं. सीमा पार आले 4 चौकार.
थँक्यू डीजे मास्टर. मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जाईल आदरणीय सन्माननीय आमदार साहेब राजेंद्रजी गावित साहेबांचं स्वागत केलं जाईल. या स्पर्धेचे सर्व विदुरजी पाटील साहेबांना मी विनंती करेल या आपण आपले शुभस्ते करूया स्वागत. मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जात आहे आमदार साहेब राजेंद्रजी गावित साहेबांचं स्वागत. आताला थोडी दुखापत देखील आहे परंतु सांगितलं होतं की मी येणार या स्पर्धेला आणि या स्पर्धेला भेट देणार आणि आपला शब्द पाळला त्यांनी. आणि इकडे आपण बघू शकतात या स्पर्धेला भेट देत असताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गावित साहेबांसाठी. MSCB मध्ये जो मैदानात खांब आहे तो देखील हटवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव ठेवला होता गावित साहेबांसमोर आणि त्यांनी मात्र त्यावेळेस आपण बघू शकतात या मॅच नंतर मात्र अंडरग्राऊंड लाईट आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर त्यांचे चिरंजीव रोहितजी गावित साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. सरपंच साहेबांना मी विनंती करेन आनंदजी सुमन साहेबांना की या आपण स्वागत करूया रोहितजी गावित साहेबांचं. राजेंद्रजी गावित साहेबांचे चिरंजीव रोहितजी गावित साहेबांचं स्वागत केलं जात आहे मुख्य व्यासपीठावर. ग्रामपंचायत पास्थळ सरपंच साहेब आनंदजी सोमन यांच्या शुभ हस्ते वेलकम आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. यस स्वप्नीलजी शिंदे साहेबांचं देखील स्वागत केलं जाईल. शिंदे हॉस्पिटलचे डॉक्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गणेशजी घरत साहेबांच्या शुभ हस्ते करूया आपण स्वागत. डॉक्टर म्हणजे देवाचं अवतार आणि आपण पाहू शकतात त्यांचं स्वागत केलं जात आहे. शिंदे डॉक्टर साहेबांचं स्वागत मुख्य व्यासपीठावर. खूप खूप धन्यवाद. खऱ्या अर्थाने अमूल्य वेळ देत असताना या स्पर्धेला डॉक्टर साहेबांचा देखील खूप धन्यवाद. आणि जाऊया आता मात्र मॅचकडे जिथे मात्र मंथनजी घरत जोडले जातील. धन्यवाद. इथे आपण पाहतात अगदी चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत आणि इथे आपण पाहिलं तर चेंडूवरची नजर शेवटच्या मुवमेंटला काढली गेली. हाताची उंजळ देखील उघडली गेली नाही आणि त्याचाच फायदा यावेळेला मात्र पाहायला मिळाला. आणि इथे आपण पाहू शकाल झेल सुटला गेला आणि 2 धावांनी आपण पाहू शकलात तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 22 धावा. 22 रन्स ऑन द बोर्ड पाहायला मिळत आहेत. जी गोलंदाजी मिथान शिलेवन बिरवाडी या संघाकडनं झाल्या अगदी कौतुक करावं तितकं कमी आहे. जी जबाबदारी दिली कर्णधारांना आणि ती जबाबदारी अगदी चांगल्या पद्धतीने संपन्न करताना प्रत्येक गोलंदाज हा पाहायला मिळाला. प्रीतम बारी जर आपण पाहिलं सुंदर गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. त्यानंतर विश्वनाथ जाधवला आपण पाहिलं. कारण की या स्पर्धेचा नियम जर आपण पाहिलं तर प्रत्येक आयकॉनला एक षटक हाताळण्याची संधी आणि ते एक षटकामध्ये अगदी त्या संधीचं सोनं या दोन्ही आयकॉन्सनी केलंय. त्यानंतर आपण पाहिलं राहुल सातवी अप्रतिम गोलंदाजी त्याची देखील. त्यानंतर जीवाला आपण पाहिलं आणि पुन्हा आपण पाहताय गोलंदाजी करण्याकरता षटक क्रमांक 5 हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाज राहुल. गोलंदाजी मार्कवर षटकातला 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी चांगला झेल टिपलाय फलंदाजाचा. इथे खेळ संपलाय. विकेटचं पतन गॉन. डीजे मास्टर थँक्यू डीजे मास्टर. साने गुरुजी सोसायटीचे चेअरमन माजी चेअरमन अरविंदजी संके साहेबांचं स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर. कॅमेरा येऊ द्या मुख्य व्यासपीठावर. कॅमेरामॅन अरविंदजी संके साहेबांचं स्वागत केलं जात आहे. साने गुरुजी सोसायटी माजी चेअरमॅन सर आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांचं स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
चला नवीन फलंदाज वॉर्मअप करत जायचं आहे मैदानामध्ये. इथे आपण पाहतायत आपलं मुख्य व्यासपीठ आणि प्रत्येक मान्यवरांचं आगत आणि स्वागत या खासदार चषकामध्ये विदुरजी पाटील यांच्या माध्यमातून केलं जात आहे. इथे आपण पाहिलं रिप्लेच्या माध्यमातून फटका खेळला, त्यानंतर आपण पाहू शकला क्षेत्ररक्षकांना अगदी चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेलाय. विकेटचं पतन होताना विश्वनाथ जाधवने यावेळेला मात्र अगदी कंप्लीट तो कॅच आपल्याला पाहायला मिळालाय. राहुल साथीने देखील अगदी इम्प्रेस केलं आपल्या गोलंदाजीतनं. इथे जर आपण पाहिलं या षटकातला शेवटचा बॉल आता बाकी आहे. 22-6 अशी स्थिती सध्या पाहायला मिळते. षटकातला शेवटचा बॉल, अगदी राहुलचा स्पेल देखील आपण पाहिलं. 12 रन त्याने दिले, 2 विकेट त्याने मिळवले. शेवटचा बॉल इथे मात्र आपण पाहिलं बॅकफुटला फलंदाज गेले, चेंडूला खेळले, कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन तर घेतले, दुसऱ्या करता वळतायत, परंतु या एकाच धावेने आपण पाहू शकलात तर झाली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे तेज ऊर्जा पास्तळ नरपड या संघाची 23. पाच षटकांचा खेळ झालेला आहे. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या फलकावरती झाली आहे 23. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाजी मार्कवरती जीवा. आता हर्षिक आणि कनक ही जोडी किती धावा जमवेल, किती धावांचं टार्गेट सेट करेल. इथे मात्र आपण पाहिलं टप्पा पडला, त्यानंतर चेंडूने गिरकी घेतली. प्रचंड बाहेर जाताना चेंडू पाहायला मिळालाय. बॉलिंग टीमने यावेळेला मात्र DRS घेतलाय. तिसऱ्या पंचांना यावेळेला मात्र यावं लागेल. चेक. यस, ज्या चॅनलने आपण ही स्पर्धा ऑनलाईन बघतोय त्या चॅनलचे सर्व म्हणजेच नितेश पाटील यांचं देखील स्वागत आहे. हार्दिक स्वागत नितेश पाटील. मुख्य व्यासपीठावर याचे नितेश पाटीलने अल्पशा दरामध्ये आम्हाला हे चॅनल अवेलेबल करून दिले या स्पर्धेसाठी. या ठिकाणी आपण पाहिलं तर व्हाईट बॉल इथे पाहायला मिळालाय. रिव्ह्यू लॉस्ट होताना इथे पाहायला मिळतोय. प्रत्येक टीमला 1 रिव्ह्यू आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर खूप बाहेर गेलेला हा चेंडू पाहायला मिळालाय. इथे मात्र आपण पाहू शकाल बॅटची कडा लागली आणि इथे फॉल ऑफ विकेट अजून एक होताना पाहायला मिळते. थँक्यू. यस, स्वागत केलं जाईल मुख्य व्यासपीठावर पाटील नेटवर्कचे ऑनर नितेश पाटील यांचं. विदुरजी पाटील साहेबांना मी विनंती करेल, त्यांचे भाचे देखील आहेत आणि आपण पाहू शकता मामाच्या हस्ते स्वागत केलं जाईल. नवली गावाचं रत्न आपल्याला पाहायला मिळते आणि पाटील नेटवर्क ब्रँड आहे, पालघरचं ब्रँड आपल्याला पाहायला मिळते आणि नितेश पाटील आपल्याला पाहायला मिळते. स्वागत आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. इथे जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. नवीन फलंदाज आपण पाहताय, नव्यानं दाखल झालाय जीत. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. षटकातला दुसरा बॉल. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे मात्र फलंदाजाची फिरकी घेतली आहे जीवाने असं म्हणावं लागेल. अगदी अप्रतिम परफॉर्मन्स या ठिकाणी मितांश इलेव्हन बिरवाडी या संघाचा पाहायला मिळालाय. कारण की तेज ऊर्जा नरपड पासळ या संघाला नमवणं, त्यांना थांबवणं ती किमया यावेळेला मात्र त्यांनी साध्य केली आहे. कारण की या संपूर्ण स्पर्धेत त्यांचा खेळ देखील आपण पाहिलं तर अगदी उल्लेखनीय राहिलाय. 22चा सिग्नल यावेळेला मात्र पंचांकडे येतोय आणि एक्स्ट्रा रन तिथे जोडली जाते. या एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहू शकाल तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 25-25. षटकातला चौथा बॉल घेऊन गोलंदाज तयार जीवा गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र फटका खेळला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक यावेळेला मात्र वेगात येतोय. चांगले एफर्ट्स यावेळेला मात्र पाहायला मिळाले, परंतु झेल काही कंप्लीट होऊ शकला नाही.
अगदी काय गोलंदाजी जीवानं या सत्रामध्ये केली आहे आत्तापर्यंत आपण पाहू शकला तर 1.4 षटकांचा स्पेल त्यानं हाताळलेला आहे. तिथे जर आपण पाहिलं तर 8 धावा त्यानं मोजल्या आहेत आणि 2 विकेट देखील त्यानं प्राप्त केल्या आहेत. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. 27 धावा या फलकावरती लागल्यात. 5वा बॉल रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, पंचांकडे मात्र दाद मागितली जीवानं, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतो लेग बायचा इशारा हा पंचांकडे येतो आणि एक्स्ट्रा रन ही जोडली जाते. एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहताय धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 28. शेवटचा बॉल आता या सत्रातला आणि इथे मात्र शेवटच्या बॉलवरती देखील विकेट जाताना पाहायला मिळते. 6 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 षटकांच्या खेळानंतर धाव संख्या आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती तेज ऊर्जा पास्थळ नरपड या संघाची 8 बाद 28. 29 लक्ष समोर ठेवलं गेलंय. आता या लक्षाचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते आपण पाहूयात दुसऱ्या सत्रामध्ये. यस, टॉस साठी यायचे दोन्ही टीमचे कॅप्टन. पहिली सेमीफायनल खासदार चषकामधली आपल्याला पाहायला मिळणार. अपोलो चिंचणी आणि दक्ष 11 सातपाडी या दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी अवधूत कामत आणि मयूर तामोरे. लवकरात लवकर आलेला आहे अवधूत कामत इकडे आलेला आहे. मयूर तामोरे अपोलो चिंचणीचा कर्णधार. अपोलो चिंचणी कॅप्टनला पाठवा लगेच. थँक्यू. अपोलो चिंचणी या ना लवकर. वारंवार आम्हाला का सांगावं लागतं इनिंग ब्रेकमध्ये टॉस बेसिक क्रिकेट आहे, अगदी सगळं माहिती असतं सर्वांना, तरी देखील उशीर. रोहितजी गावित साहेबांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. आमदार साहेबांचे चिरंजीव आणि आपण पाहू शकता त्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातो. कॉल असेल चिंचणी टीमचा. फायर पास्थळ खासदार चषक आलेला आहे. धन्यवाद रोहित साहेब. आपण बसवून घ्या. काय घेणार? बॉल फर्स्ट. कसं वाटलं खेळल्यानंतर? या स्पर्धेच्या अगोदर देखील स्पर्धा होती, तिथे देखील वन साइड मॅच विन केला, आता देखील वन साइडच सुरू आहे. काय राज आम्हाला कळेल का? असं काय नाही, मेहनत आहे मुलांची. भले वयोगटातील एका वयोगटातील खेळाडू आहेत, मात्र कंटिन्यू खेळत आहेत. सकाळी सुद्धा माहीमला गेले होते पहिल्या ट्रेनने आणि आता कंटिन्यू डायरेक्ट तिकडनं इथे आलो, त्यामुळे थोडा उशीर झाला होता. हे मेहनत केल्यामुळे सर्व आहे, दुसरं काय नाही. एकमेकांवर असलेला विश्वास. थोडीशी बॉन्डिंग कमी झाली होती म्हणून रिझल्ट दिसत होता, मात्र ती बॉन्डिंग पुन्हा एकदा एकत्र झाली आहे आणि मागच्या 2 आठवड्यात चांगला रिझल्ट जो पाहिजे होता तो मिळाला आहे. 1-2 स्पर्धा थोडक्यात गेल्या आमच्या अंतिम सामन्याच्या, ठीक आहे, पण या चांगल्या जेवढ्या स्पर्धा बाकी राहिल्या आहेत तर एक शेवट चांगला करण्याचा प्रयत्न करू. कसं वाटते पालघर क्रिकेट लाखाच्या स्पर्धा या भरवल्या जातात, कारण की आता टेनिस क्रिकेटने भरपूर मोठी यस साहेबांना मात्र उशीर होता आणि रजा घेत असताना या स्पर्धेतून धन्यवाद आमदार सर. अगदी खऱ्या अर्थाने तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये अलग रंग आणि अलग रूप येत असताना, आणि आपण पाहू शकता आता रजा घेत असताना या स्पर्धेतून राजेंद्रजी गावित साहेब आमदार साहेब आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांचे चिरंजीव रोहितजी गावित साहेब हे देखील आपल्याला पाहायला मिळाले. धन्यवाद. यस, पालघर क्रिकेट अगदी हा देखील पुढे जाणं खूप गरजेचं आहे, कारण की खूप आता मोठा क्रिकेट राहिला आहे. टेनिस क्रिकेट खूप उंच गेलं आहे. काय म्हणणं? नक्कीच क्रिकेट तेव्हाच पुढे जाईल जेव्हा जेवढे संघ खेळतात निदान एकतरी स्पर्धा आपल्याकडे ठेवा. म्हणजे 50,000 असो, 1,00,000 असो, जी असेल ती असेल, पण जेव्हा स्पर्धा ठेवतील तेव्हा एक गावच्या खेळाडूंना संधी मिळेल आणि त्यातून आपले खेळाडू पुढे जातील. बेस्ट लक तुमच्या टीमसाठी देखील. सेमीफायनलचा हा थरार आणि टॉस विन केलाय. बॅटिंग आलं वाटेला, किती धावाचा प्रयत्न असेल? आम्ही नक्कीच एक 65+ रन करण्याचा प्रयत्न करू.
खऱ्या अर्थाने 2 बॉल 11 न विसरणारा तो स्ट्रोक होता. काय म्हणणार विघ्नेशबद्दल? विघ्नेशने त्या स्ट्रोकसाठी खूप मेहनत केली, त्याचं मी कौतुक करेल. आणि खरंच म्हणजे कॉन्फिडन्स होता. जेव्हा मॅच 12 बॉल 38ची राहिलेली तेव्हा मला स्वतःवर खूप कॉन्फिडन्स होता. मी नॉन स्ट्राईकवर अंकुश दादा होता, त्याला पण मी बोलला की जास्तीत जास्त मला स्ट्राईक दे, मी मॅच पुढे घेऊन जाईल. थोडासा ते एक शेवटच्या फटक्यावर माझा मिस टाईम झाला आणि मी आऊट झालो, नाहीतर मी स्वतः मॅच घेऊन जायचा प्रयत्न केलेला पूर्णपणे. यस, खूप चांगलं वाटलं तुमचा खेळ बघून. या स्पर्धेबद्दल काय म्हणणार, खासदार चषकाबद्दल? खूप चांगला ऑर्गनायझर आहे, खूप चांगली टुर्नामेंट होते आणि या टुर्नामेंटमुळे आपल्या जे यंगस्टार्स आहेत त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला आहे. तर त्यांनी यातून काहीतरी शिकून म्हणजे आपलं चांगलं कसं होईल हे बघायचा प्रयत्न केला पाहिजे. आमच्या देखील शुभेच्छा असतील. सर्वात जुनी टीम आहे या स्पर्धेमध्ये. जर बघायला गेलं तर तुम्ही जे आहेत, अपोलो चिंचणी जेव्हापासून नाईट क्रिकेट स्पर्धा सुरुवात झाली तेव्हापासून या मैदानावर उतरते. म्हणजे 34 35 वर्ष इकडे उतरलेली आहे आणि तुम्ही डिसिप्लिन दाखवलं. आज आम्ही दिलेल्या टायमामध्ये तुम्ही एकटी टीम होती ती वेळेवर आली, त्यामुळे खूप खूप तुमचं धन्यवाद. आणि तुम्ही ॲडजस्ट देखील केलं त्याकरता देखील धन्यवाद. अपोलो चिंचणी टीम हे शिकण्यासारखं आहे एक जुन्या टीमकडून, की नम्र देखील राहणं गरजेचं आणि वेळेवर येणं देखील गरजेचं आहे. जाऊया पुढच्या इनिंगकडे. अगदी होणार सुरुवात आणि एक बाजूला असेल टीम बिरवाडी, दुसऱ्या बाजूला नरफड बजावडीचे. थँक्यू डीजे मास्टर. अगदी आपण बघू शकता ड्रोन विवो आपल्या व्ह्यू पाहायला मिळते, दृश्य पाहायला मिळते. अगदी आंबटगोड मैदान, सुंदर मैदान. अगदी आपण बघू शकतात मेन रोडच्या लगत हे मैदान आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचं सुंदर दृश्य पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. खासदार चषक 2026 आणि आपण पाहतायत चौथी क्वार्टर फायनल. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ जाधव आणि त्याच्या समवेत निकुंज. आणि पहिलाच बॉल स्विच इट चेंडूने चाललाय. यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर 4ने केले सुरुवात. चौकार. मास्टर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्याने या स्पर्धेमधला हा दुसरा गोलंदाज पाहायला मिळाला. अवधूत कामत नंतर 5 विकेट एका मॅच मध्ये घेतले. आणि परेश आपल्याला पाहायला मिळते. बॉल द्यायचा, नवीन बॉल मैदानाच्या आतमध्ये, नवीन बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि चेंडू गेला मैदानाच्या बाहेर 4 धावेसाठी. टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव. सुरुवातीच्या काळामध्ये जर विचार केला तर उमरोळीच्या मैदानावर सुरुवातीला सरावली टीमकडून ॲज अ पॅकर विश्वनाथ जाधवला पाहायला मिळालं. आणि त्यानंतर मात्र मोठमोठ्या संघामध्ये खेळताना आपण पाहिलं. सुमित डेकले सोबत टेनिस क्रिकेटचा बाहुबली, त्यांच्या संघातून देखील आपण कित्येक वर्ष त्याला खेळताना पाहिलं. आजही खेळतोय. सातत्याने मात्र चांगला क्रिकेट पाहायला मिळालं. दुबई रिटर्न, कतार रिटर्न आपण पाहू शकतात. ISPL खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॉल द्या, नवीन. पहिलाच बॉल आणि 4ने केले सुरुवात. टार्गेट छोटं आहे आणि इथे लवकर फिनिश करण्याच्या मूडमध्ये आलाय विश्वनाथ जाधव. परेश तयार. पहिला बॉल 4, दुसरा बॉल हलक्या हाताने अगदी बॅटच्या समोर होता. कव्हरच्या ठिकाणी फटका खेळला जातोय. क्षेत्ररक्षक पकडतोय, फील्ड करतोय, थ्रो करतोय. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण केली.
चांगलं क्रिकेट जिथे मात्र एक बाजूला पाहायला मिळालं मितान शिलवान बिरवाडीचं, तर दुसऱ्या बाजूला तेज ऊर्जा पास्तळ नरफड टीमचं पाहायला मिळालं नाही. आज चांगला बॉल आहे, चेंडू टप्पा पडल्यावर स्विंग होताना पाहायला मिळतंय. निकुंज राऊत आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईकवर. डॉट बॉल. बॅटिंग साईड अगदी मोठी आहे कारण की प्रीतम बारीक, कीर्तेश घरत पुलटस बॉलला वळवलंय, अगदी मनगडाच्या सहाय्याने घुटण्यावर बॅलन्स करत फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, एक पूर्ण केली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि चुकीच्या एंडला थ्रो. त्यामुळे मात्र 2 धावा पूर्ण, 2 धावेने स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 7 स्कोर कार्डवर. आजची अंतिम रात्र स्पर्धेची जिथे आपल्याला पाहायला मिळते चौथी क्वार्टर फायनल, यानंतर पहिली सेमीफायनल. स्विंग आणि यावेळेस मात्र चेंडू चाललाय कीपरच्या हातामध्ये, पंचांचं बोट आकाशाकडे. पहिला झटका लागतोय बॅटिंग टीमला. निकुंज राऊत आडव्या बॅटीने मात्र खेळण्याचा प्रयत्न केला. बघा बॉल टप्पा पडल्यावर चांगलं वळण घेतलं आणि बॅटची कडा घेऊन कीपरच्या हातामध्ये विकेट. थँक्यू डीजे मास्टर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे, सांगायची गरज नाही, बोलायची गरज नाही. याच परिसरातला, याच भागातला, पालघर जिल्ह्याचं नाव मोठं करणारा प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. सुरुवातीला आर्यनच्या मैदानावर टमन 11 या संघाकडून पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र निलेश फायटर या संघाकडून सातत्याने 3 ते 4 वर्षे खेळताना दिसला आणि त्यानंतर मात्र मोठं क्लब मुंबईचा क्लब पाहायला मिळाला आणि नंतर मागे वळून बघितलं नाही या प्रीतम बारीने. धाबा 7 झाल्यात, टार्गेट 29 आहे, 22 पाहिजेत. प्रीतम बारी स्ट्राईकवर. कतार रिटर्न, दुबई रिटर्न, ISPL स्पर्धा खेळणारा खेळाडू आणि इकडे मात्र चांगला बॉल आहे. चांगली गोलंदाजी येत असताना पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकचा विचार केला. धावफलक 7 आणि आपण बघू शकतो ड्रोन कॅमेरामध्ये हे शूट होत असताना जिथे आमचं समालोचन कक्ष देखील पाहायला मिळते, त्यानंतर VIP डाईज, त्यानंतर खेळाडू कक्ष. अगदी अप्रतिम कामगिरी आपण बघू शकतात पाटील नेटवर्कची. हिमांशु सिंग आहेत ऑपरेटिंग करताना, त्यानंतर ऑफलाईन स्कोरिंग करताना आयुष, पियुष स्कोरिंग ऑनलाईन देत असताना रोहित आणि आपण बघू शकतात प्रेक्षक वर्ग देखील आहेत. पासळगावचे प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत मेगा स्क्रीनवर. जाऊया मॅचकडे. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. शॉर्ट बॉलला चांगला फटका खेळलाय अगदी बॅकफुटवर जाऊन आणि चेंडू चाललाय डीप पॉईंटमध्ये. पाठलाग सुरू होता, यावेळेस मात्र चेंडू अडवलाय बाउंड्री लाईन जवळ, परंतु 3 धावा परिपूर्ण केल्यात. दोन्ही खेळाडू जे आपण बघू शकतात ऑल इंडिया आयकॉन आपल्याला पाहायला मिळतात बिरवाडी संघाकडून विश्वनाथ जाधव आणि त्यांच्या समवेत प्रीतम बारी. स्कोरबोर्ड 10 स्कोर कार्डवर 1-0 आपल्याला पाहायला मिळते. 19च पाहिजे जिंकण्यासाठी. चेंडू असतील ते म्हणजेच 29. युवराज आयकॉन खेळाडू नरफड टीमकडून आज तेवढा चांगला खेळ झाला नाही. होते कधी कधी, प्रत्येक वेळेस चांगला खेळ होईल असं नाही. बॅट तर जोरदार आणि एज वळणचा अपेक्षा केली होती. टप्पा पडल्यावर सरळ राहिला बॉल आणि एज लागून कॅच टेकन. प्रीतम बारी बॅक टू डगआउट. बजाव डीजे. चला बिरवाडी टीम 38 सर्कल क्रॉस करण्याअगोदर नवीन फलंदाज जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. बघा दृश्य चांगलं दिसत नाही. फलंदाज येऊन बाउंड्री लाईनकडे थांबतोय आणि वाट बघतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सार्थक घरत मैदानाच्या आतमध्ये जात असताना प्रीतम बारी मोठ्या हिटकडे जाण्याचा प्रयत्न केला. चेंडू टप्पा पडल्यावर वळण घेतलंच नाही. स्विंगवर मात्र खेळण्याचा प्रयत्न आणि सरळ लागला एज आणि गेल्या कीपरच्या हातामध्ये.
सार्थक घरत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या 10, चेंडू फेकून झाले 2 आतापर्यंत. 29 धावेचं टार्गेट आहे. मितांश शिलेवन बिरवाडी बॅटिंग करताना पाहायला मिळते आणि तेज ऊर्जा पास्थळ नरफड फिल्डिंग करताना पाहायला मिळते. टार्गेट 29चं दिलंय, छोटं टार्गेट आहे आणि चांगली सुरुवात देखील झालेली आहे टीम मितांश शिलेवन बिरवाडीची, परंतु 2 धक्के दिलेत आतापर्यंत. हेच एक कारण आहे जे मात्र जिंकू शकेल टीम तेज ऊर्जा पास्थळ नरपट टीमला, कारण की इथून जर बिरवाडी टीम 5 ते 5.5 ओव्हर खेळली तर मात्र नक्कीच मॅच विन होणार, नो डाऊट. त्याहून अगोदर देखील संपू शकेल, परंतु विकेट घेणं खूप गरजेचं आहे. विकेट घेत राहिले ते मात्र मॅचमध्ये बनून राहील टीम फिल्डिंग. यावेळेस आतमध्ये येणारा बॉल जिथे टप्पा पडल्यावर ग्लानचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि डॉट बॉल येतोय. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते आणि जिथे आपण बघू शकता चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 3, धावा झाल्या 10, 2 गडी बाद. पहिला झटका लागला निकुंज राऊत, दुसरा झटका प्रीतम बारी. चौथा बॉल स्लोवर बॉलला फटका खेळायचा होता, उंच गेलाय आणि तिसरा झटका हे करावं लागेल. थोडं मात्र विचार केला तर टार्गेटकडे देखील पाहणं खूप गरजेचं आहे फलंदाजाला. आणि यावेळेस मात्र चौकाराच्या शोधामध्ये गेला होता, बोटं फिरवली बॉलवर, चेंडू खूप उंच गेला आणि परेशची चांगली कॅचिंग पाहायला मिळाली. हा बघा बॉल, स्लोवर बॉल होता, खूप दूरवरून खेळलं, अगदी आपण बघू शकता कॅच केलं जातं आणि तिसरा झटका लागतोय बॅटिंग टीमला. बजाव. थँक्यू डीजे मास्टर. पहिल्या मॅचमध्ये तेज ऊर्जा पास्थळ नरपट टीमने यंग चिवर दांडी टीमला ऑल आउट केलं होतं आणि इकडे देखील तेच करावं लागेल, कारण की टार्गेट छोटं आहे. 10 धावा झालेल्या आहेत, 19 बनवायचे आहेत आणि 3 झटके दिलेत. आणखीन 2 ते 3 झटके दिले तर मॅच रंगात येईल आणि रंगतदार मॅच, टफ फाईट मॅच, हाय व्होल्टेज मॅच पाहण्यासाठीच प्रेक्षक वर्ग इकडे जमा झालेत. आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गांचं मी प्रीतम गणेश घरात हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि इथे आपण बघू शकता ऑनलाईन देखील प्रेक्षक आपल्याला पाहत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. पाटील नेटवर्क. आणखीन एक चांगला बॉल हलक्या हाताने मात्र यावेळेस वळवलाय. चेंडू जात असताना डीपमध्ये एक धाव मिळेल, सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 11 धावा धावपलकावर मितांश शिलवम बिरवाडी टीमच्या. 26 मध्ये बनवायचे, 18 बनवायचे, माफ करा, 25 मध्ये शेवटचा बॉल असेल. 25 बॉल आणि 18ची गरज. विश्वनाथ स्ट्राईकवर. आत देखील चांगला बॉल, हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटिंग तेवढी खास राहिली नाही, परंतु गोलंदाजी अगदी चांगली पाहायला मिळाली युवराजची. दुसरं षटक समाप्त. 11 धावा, 3 गडी बाद. बिरवाडी टीम बजाव. तिसऱ्या षटक आणि षटकाला होणार सुरुवात, जिथे आपण बघू शकता आता बॅटवर सिग्नेचर घेतलं जातं. आज आयकॉन खेळाडू जे आहेत, रोहित घरत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज तयार. परेश. पहिल्या बॉलवर काय होतं, अपील तर भरपूर मोठी आहे. पंचाचा अंतरस्तंभ उभे आहेत. पंचाचं मानणं आहे की बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही
आणि डॉट बॉल येतोय परेश, जिथे आपण बघू शकतात पहिला बॉल टप्पा पडल्यावर वळण घेताना पाहायला मिळालं आणि कीपर थोडा हैराण आहे, जिथे आपण बघू शकतात यावेळेस सिंगल येते, सिंगल स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर धावफलक आपल्याला पाहायला मिळते 12. खूप चांगल्या मॅचेस आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. टॉप फाईट हाय व्होल्टेज मॅचेस. पहिल्या मॅचमध्ये 2 बॉल 11 धावा बनवल्या विघ्नेशने. दुसरी मॅच थोडी एकतर्फा पाहायला मिळाली, परंतु तिसऱ्या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमाल. 2 बॉल 6, 1 बॉल 6 दोन्ही डॉट बॉल आले. 3-12ला षटकार आला होता. स्ट्राईकला ऋतिक पाहायला मिळाला होता, असं वाटत होतं एक षटकार अजून येईल, परंतु 2 चांगले बॉल हाताळले गोलंदाजाने आणि श्री जागमादा रावळे संघ विन होताना आपल्याला पाहायला मिळाली. 21 बॉल 16ची गरज आहे. 13 वर 3 स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. मितांश इलेव्हन बिरबाडी. सध्या तरी शांतता आहे. फलंदाज देखील संयमी खेळ खेळत असताना हलक्या हाताने मात्र सिंगल घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण की टार्गेट छोटा आहे. पण एकदा मात्र फक्त बॅट ठेवली बॉलवर आणि 1 धाव पूर्ण केली. याकरता साईशला पाठवलंय मैदानाच्या आतमध्ये. स्कोरबोर्ड 14. डीजेच्या समोर प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे बाजूला व्हा. तिथे कोणी उभं राहू नका. ऑपरेटरच्या समोर प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती आहे बाजूला व्हा. रिव्हर्स अटेम्प्ट केला यावेळेस मात्र तिकडे क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला नाही मिळणार. चेंडू निघून जाणार सीमा पार. आणखीन एक येतोय विश्वनाथ जाधवच्या बॅट मधून. चौकार बजाव. गडीचे मास्टर अगदी बघायला गेलं तर आजच्या रात्रीमध्ये विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. ऐकॉन खेळाडू यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. आदिवासी समाजातील हे उभरते सितारे आपल्याला पाहायला मिळाले. विश्वनाथ जाधव म्हणा, वीरू बाबरे म्हणा, प्रतीक धोदाडे. अगदी आपण बघू शकतात एक चांगलं क्लास क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मिळालं. युवराज ढोकले अगदी आपण बघू शकतात कमालीचे खेळाडू आहेत. आपण बघू शकता एस टी समाजात देखील, आणि आज त्याचं सुंदर उदाहरण या मैदानावर पाहायला मिळालं. स्कोरबोर्ड 19 स्कोर कार्डवर. आता मात्र 18 बॉलमध्ये 10 बनवायचे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 19 धावा. एस डी मास्टर बजाव. अंगडीचे मास्टर चला बी फास्ट. 18 बॉलमध्ये 10, परंतु 2 ओव्हर तुम्हाला 7 मिनिटांमध्येच फेकावे लागतील, हे देखील लक्षात घ्या. टाइम खूप घेतलेला आहे तेज ऊर्जा पास्तळ नरफड टीमने. आणि इकडे आपण बघूया गोलंदाज तयार. लौकिक डाव्या हाताचा गोलंदाज लौकिक आपल्याला पाहायला मिळतं आणि षटक क्रमांक 4. सोपा आहे टार्गेट. चेंडूला जाऊ दिलं. पंचाचा इशारा येत असताना वाईट बॉल. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 20 धावा धावफलकावर. आता फक्त 9 पाहिजेत सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी. पहिला बॉल ऑफस्टम्पच्या खूप बाहेर. पंचाचे हात खुलताना वाईट बॉलचा इशारा. गोलंदाज तयार. 18 मध्ये 9. आणखीन एक चांगला बॉल. यावेळेस आता मात्र पाहायला मिळतोय डॉट बॉल येतोय. तरी बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डॉट बॉल आणि विकेट एक करत राहावं लागेल जर मॅचमध्ये बनून राहायचं आहे. बॅटिंग तेवढी खास झाली नाही. इथून विचार केला तर 40 असतात एक चांगली मॅच पाहायला मिळाली असती. सध्या तरी चित्र दिसते, परंतु खेळाडू देखील परिस्थितीनुसार खेळतो आणि इथे देखील तेच पाहायला मिळते. सध्या तरी यावेळेसचा संयम तुटलं होतं. पुन्हा एकदा एक रिव्हर्स अटेम्प्ट केलं होतं. 2 सक्सेसफुल झाले. यावेळेस मात्र लेग बायचा इशारा. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही.
सिंगलने स्कोरबोर्ड 21, 21 धावा धावपलकावर. 16 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 16 बॉलमध्ये फक्त जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 8. मितांश 11 बिरबाडी टीमला. प्रितेश घरत यांचा संघ बिरबाडी संघ आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. आणि एक बाजूला रोहितजी राऊत यांचा संघ तेज ऊर्जा पास्थळ नरपड. डॉट बॉल येत असताना चांगला बॉल आहे. 15 बॉलमध्ये 8ची गरज. 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 8 धाब्याची गरज. शांतता आहे चहूबाजूला कारण की मॅच थोडी एकतर्फा आहे. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने मात्र खेळला. यावेळेस फटका अगदी गॅपमध्ये गेला. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे फेकी खराब. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्ड 22 स्कोर कार्डवर. 22 वर 3. सध्या तरी ऑनर म्हणजेच पत्या खुश असेल. बघायला गेलं तर परिस्थिती अगदी चांगली आहे. फक्त 7 पाहिजे 14 मध्ये. पुढे येऊन फटका खेळला जातोय ऑफ साईडला पॉईंटच्या भागामध्ये. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे परंतु इथे 2 धावा थांबू शकणार नाही आणि 2 धावाने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 24 स्कोर कार्डवर. फक्त आता 5 पाहिजे 13 बॉलमध्ये. 13 बॉल 5ची गरज. विश्वनाथ 10 मध्ये 16 वर खेळतोय. 6 मध्ये 4 वर खेळताना शाहीस पाहायला मिळतोय आणि इथे 13 मध्ये फक्त 5ची गरज. शॉर्ट बॉल होता नाही लागलं परफेक्ट बॅटीवर आणि त्यामुळे मात्र चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. लगभग फिनिशचा फटका झाला असता जर परफेक्ट बॅटवर आला असता. एक धाव असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल आणि स्कोरबोर्ड 25. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25. 12 बॉलमध्ये 4 बनवायचे आहेत. थँक्यू डीजे मास्टर. पंच कसला रेफर आहे पंच? रनआउट साठी नाही आहे. ओके. ओव्हर समाप्त. 24 बॉलमध्ये 25 झालेत. आता 12 बॉलमध्ये 4 पाहिजेत. थँक्यू डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. दीपेश सर आपण कुठे असतील तर या. दीपेश कंडी सर. यस. विद्यमान खासदार साहेबांचं आगमन होत असताना आपल्याला पाहायला मिळते माननीय खासदार साहेब डॉक्टर हेमंतजी सावरा साहेबांचं इथे स्वागत होत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थाने मात्र शुक्रवारच्या रात्री देखील त्यांनी या स्पर्धेला भेट दिली आणि आजही मात्र भेट देत असताना आणि मॅचला केले मला तर वाटते फिनिश आणि आला हा षटकार विश्वनाथच्या बॅटमधून. खासदार साहेबांच्या स्वागतामध्ये आलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि मॅच विन होताना मितांश 11 बिरवाडी पत्याभाऊचा संघ इकडे मात्र विजय होतोय. सेमीफायनल मध्ये दाखल होतोय. एक मॅच चुरशीची तर एक मॅच एकतर्फा हा खेळ क्वार्टर फायनलचा पाहायला मिळाला. आता जाऊया आपण सेमीफायनलकडे. त्या अगोदर जाऊया आपण मॅन ऑफ द मॅचकडे आणि मुख्य व्यासपीठावर स्वागत देखील केलं जाईल. थँक्यू डीजे मास्टर.
यस, मॅन ऑफ द मॅच विश्वनाथ जाधव आपल्याला पाहायला मिळते. या आपण विशूला देऊया मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि टी शर्ट.